आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकांपैकी एक पवित्र स्थान ओझरचा विघ्नेश्वर गणपती मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी व्लॉगर यश. बरं चला तुम्हाला मी सांगतो, ओझर हे गाव शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात येत आहे आणि हे मंदिर कुकडी नदीच्या काठी वसलेलं आहे. कसं आहे ना, आपल्या जवळचं एखादं चांगलं ठिकाण असेल ना तर त्याची आपल्याला किंमत नसते आणि त्याच ठिकाणी ना लोक लांबून लांबून येत असतात. पण ओझरचं असं आहे की जवळचे भाविक पण आहे ना आनंदाने येतात तिथं. महिन्यातून 2-3 वेळा तरी ओझरला जाणं होतच असतं. त्यामुळे आज आमचा सगळ्यांचा प्लॅन ठरला ना आम्ही सगळे निघालो ओझरला. अंकुश भाऊची 4 व्हीलर होती, त्याला सनरूफ होता. म्हणलं चला सनरूफ मधून बाहेर निघावं. मग सनरूफ मधून बाहेर निघालो. पुढे बघितलं जुन्नरचा साखर कारखाना लागला आणि अजून थोडं पुढे आल्याच्या नंतर काय मग आपलं ओझरचं गणपती मंदिर झालं. या ठिकाणी जेव्हा सकाळच्या टाइमला आहे ना तेव्हा तर खरंच लय प्रसन्नदायी वाटेल. आणि इथलं सगळ्यात भारी मला आवडतं ते म्हणजे पार्किंग व्यवस्था. ओझरच्या गणपतीला अष्टविनायकापैकी 7वे स्थान मानले जाते. आपल्यावर कुठली संकट वगैरे काय विघ्न असतील तर ना ह्या ठिकाणी तुम्ही बिनधास्त बाप्पांना सांगा, ते डायरेक्ट आहे ना तुमचे सॉल्व्ह करून टाकणार. कारण की बाप्पांच्या नावातच विघ्नहर्ता नाव आहे. म्हणजे तुमच्यावर कुठलेही विघ्न असू द्या त्याचा नाश होऊनच जाणार. बरं आज माझं एक टार्गेट आहे की मला बघायचंय की आज आपल्या व्हिडिओ ना कुठून पाहिले जाते ते. तर त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी ना तुमच्या सगळ्या कमेंटला रिप्लाय नक्की देणार. मला असं वाटतं कमेंटचं टार्गेट ठेवा, तर कमेंटचं टार्गेट 50 ठेवतो. बघूयात आता 50 कमेंट आपल्या पूर्ण होतात की नाही. बाकी हे ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पण बाप्पांचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. मेरी जान.